बाई तुझा आशीर्वाद या मलिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण आता असे पाहतोय, इकडे राजाने आता त्याचं लग्नाचं सर्टिफिकेट मात्र लपवून ठेवलेलं आहे आणि लग्नाचा जो फोटो आहे तो मात्र त्याने लपवलेला नाही आहे. आणि बरोबर तो फोटोच आता इकडे धण्या पाहतो आणि त्यानंतर धण्या आता, वहिनी हे बघा ना, तुम्ही लग्नात फोटोसुद्धा काढला होतात. अरे वा, किती छान दिसतंय. तुमच्या साईडला पोलीस देखील आहेत. मला छान वाटलं हा फोटो पाहून. आणि त्यानंतर अवनीने मात्र चेहरा पाडलेला आहे. अवनीला तो फोटो अजिबात आवडलेला नाही आहे. मुळात अवनीला हे राजासोबतचं लग्नच मान्य नाही आहे. तिने केलेली तात्पुरती तडजोड आहे असंही तिने मनामध्ये गृहीत केलेलं आहे आणि राजा इकडे अपसेट झालेला आहे. त्यानंतर अवनी इकडे बोलू लागते की मला लवकरात लवकर जॉबसाठी ॲप्लाय करायचं आहे आणि बघ ना, मला जॉबसाठीचे रिकमेंडेशनसुद्धा येत आहेत आणि ते लांब दिल्ली, मुंबई, पुणे इकडून येत आहेत आणि नाशिकवरून एकही आलेलं नाही आहे. हे पाहताच इकडे राजाचा चेहरा पडतो आणि राजाला आता समजतं की अवनीला नाशिकमध्ये जॉब करायचा नाही आहे. त्यावरती अवनीला तो बोलूनही दाखवतो की का अवनी मॅडम, तुम्हाला नाशिकमध्ये जॉब करायचा नाही आहे का? आणि त्यानंतर अवनी इकडे सांगते की राजा, तुला माहिती आहे ना माझं शिक्षण काय झालं आहे आणि इकडे याचे जॉबही भेटणार नाहीत. त्यामुळे मला बाहेर पडावंच लागेल आणि मी माझ्या करिअरसाठी तर तुझ्याशी तडजोड केली आहे ना, मग आता ती गोष्ट काही छोटी आहे का? अवनी आता नाशिक सोडून जाणार या भीतीनेच राजा खूप घाबरलेला आहे. आणि आता येणाऱ्या प्रोमोत आपण पाहतोय पायलने आता बाण्याला चांगलंच फसवलेलं आहे. लोनच्या नावाखाली पायलने तिला ज्या गोष्टी हव्या होत्या त्या तिने साध्य करून घेतलेल्या आहेत. आणि खरंच बाण्याची कोणी अशी मुलगी आहे का हे जाणून घेण्यासाठी तिने हे सर्व नाटक केलेलं आहे. आणि हे नाटक बाण्याच्या समोर आल्यामुळे बाण्या आता चकित झालेला आहे आणि हे सर्व धण्याच्या लक्षात आलेलं आहे. आणि धण्याला समजतं की पायलने एक बँकेतली एम्प्लॉई बनून बाण्याच्या गॅरेजवरती आली होती आणि बाणाला नको नको ते प्रश्न विचारले आणि त्यानंतर खोट्या लोनचीही अपेक्षा दाखवून त्या बाण्याचा इंटरव्ह्यूज घेण्यात आला. असं आता बोलून मोठमोठ्याने तो हसत असतो आणि त्यावेळीच इकडे राजा येतो आणि राजा हा धण्याला विचारू लागतो की धण्या, काय झालंय? किती मोठ्याने दंगा लावलाय तुम्ही दोघांनी आणि काय झालंय? तू एवढा हसतोयस का? त्यावरती आता राजादा, तुला सांगू का या बाणासोबत आज काय घडलंय गॅरेजवरती? आणि त्यानंतर तो आता बाण्याने तोंड लपवलेला आहे आणि आता धण्या राजाला सांगत आहे की राजादा, बाण्या दादाचा आज त्याच्या गॅरेजवरती इंटरव्ह्यू झालाय आणि तो पण, व तुला माहिती आहे का राजादा, तो इंटरव्ह्यू कोणी घेतला असेल? पायली तिकडे वेश बदलून याच्या गॅरेजवरती गेली होती. याला खोटी आश्वासने दिली की तुला 2% व्याज भेटेल असं सर्व सांगून बाण्याचा आपला आज इंटरव्ह्यू घेतलेला आहे. आणि बाण्या पूर्णपणे तयारी करून गेला होता. म्हणूनच मी त्याला विचारलं इंटरव्ह्यूबद्दल काय झालं, तर त्याच्यासोबत सगळं असं घोळ घडलेला आहे. आणि त्यानंतर आता बाण्याला तो विचारू लागतो की काय रे बाण्या, खरंच तुझ्यासोबत असं झालं आहे का? त्यावरती बाण्या देखील सांगू लागतो की हो राजादा, मी इंटरव्ह्यूची किती तयारी केली होती. मला इंटरव्ह्यूचं नाव ऐकल्यावरतीच खूप टेन्शन आलं होतं आणि या टेन्शनमुळेच माझा अभ्यासही नीट झाला होता आणि माझ्यामध्ये एवढा कॉन्फिडन्स आला होता की मी सगळ्या प्रश्नांची अगदी व्यवस्थित आणि नीटनेटकी उत्तरे दिली होती. मात्र नंतर मला समजलं की ती पाहिली आहे आणि मला फसवते. तिला माझ्याकडून काही गोष्टी जाणून घ्यायच्या होत्या म्हणून तिने हे सर्व नाटक केलं होतं. आणि त्यानंतर इकडे आता बाण्याच्या या झालेल्या कृत्यावरती आता राजा देखील हसू लागतो आणि राजाही त्याला चिडवू लागतो. चिडलेला बाण्या आता पटकन रूममध्ये निघून जातो आणि तेवढ्यातच राजाच्या डोक्यामध्ये एक कल्पना येते की खरंच जर इंटरव्ह्यू आहे हे समजताच आपल्यामध्ये एवढा कॉन्फिडन्स येऊ शकतो, तर मॅडमच्या बाबतीत जे घडलं आहे ते सर्व बदलू शकेल का? त्यांना एक इंटरव्ह्यूचा कॉल आला तर त्यांच्या चेहऱ्यावरती पुन्हा हसू येईल का? त्यांच्या मनामध्ये पुन्हा शिकण्याची आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याची उमेद जागी होईल का?
पण मला असं करायचं आहे की त्यांना नाशकातल्या नाशकातच जॉब लागायला हवा, त्या बाहेर कुठेच जायला नकोत. यासाठी मलाच काहीतरी आता युक्ती चालवली पाहिजे. आणि तेवढ्यात राजाला एक कल्पना सुचते आणि त्यानंतर राजा सरळ घराच्या बाहेर निघून जातो. आता त्याचं जिकडे काम आहे तिकडे तो जाऊन पोहोचलेला आहे आणि तो त्याच्या मालकाच्या शोरूमला येऊन पोहोचलेला आहे. जिकडे तो आधी काम करत होता तिकडे आता तो जाऊन पोहोचलेला आहे आणि त्यानंतर तो सरळ त्यांच्या साहेबांना भेटलेला आहे. आणि माझं तुमच्याकडे खूपच महत्त्वाचं आणि अर्जंट काम आहे. आणि त्यानंतर आता त्याचे साहेबही त्याला बोलू लागतात की अरे राजा हो, श्वास तरी घे, एवढं काय काम निघालं की एवढ्या दिवसातून तू सरळ माझ्याकडे आला आहेस आणि मला माफ कर. मी त्या चंद्रकांत देशमानेमुळे तुला कामावरून काढून टाकलं आहे, माझी तशी कोणतीच इच्छा नव्हती. आणि त्यानंतर आता इकडे राजा हा बोलू लागतो की ते सगळं सोडा साहेब, माझं तुमच्याकडे एक काम आहे आणि त्यासाठी मला तुमची मदत हवी आहे आणि तुमच्या या ऑफिसची सुद्धा. आणि त्यावरती आता लगेच राजाला ते विचारतात की का, पण कशासाठी तुला माझी आणि माझ्या ऑफिसची गरज आहे. आणि त्यानंतर राजा हा बोलू लागतो की मला ना एका व्यक्तीचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, त्यासाठी उद्या तुम्ही इंटरव्ह्यू घेणारे बनणार आहात आणि हे ऑफिस आपण वेगळं करून टाकणार आहे, यासाठीच मला तुमची गरज होती. आता ते साहेब थोडे अडखळतात आणि बोलू लागतात की राजा तुला कोणाचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे आणि तू नक्की काय म्हणत आहेस. त्यावरती राजा हा सगळ्या गोष्टी क्लिअर करून सांगतो की त्याला कसा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे वगैरे. आणि त्यानंतर आता इकडे राजाने पूर्ण तयारी केलेली आहे आणि त्यानंतर अवनीला आता तो खोटा कॉल देणार आहे आणि खोट्या कॉलवरून आता अवनीला सांगणार आहे की तुम्ही आमच्या कंपनीमध्ये ॲप्लाय केलं होतं, त्यासाठी तुमचं सिलेक्शन झालेलं आहे, फक्त एक इंटरव्ह्यू राऊंड होणार आहे, त्यासाठी तुम्हाला यावं लागेल. आणि त्यानंतर अवनी तिकडे इंटरव्ह्यू देण्यासाठी जाणार आहे आणि राजाने ठरवल्याप्रमाणे त्या सगळ्या गोष्टीही होतात. मात्र इकडे इंटरव्ह्यूवरून परत येताना अवनीला एक सत्य समजलेलं आहे की लग्नाचं सर्टिफिकेट हे अवनीच्या हाताला लागलेलं आहे. आणि राजा आणि अवनी हे दोघेजण घरी येत असतात. त्यावेळी अचानकपणे अवनी ही राजाला रोडवरतीच थांबवते आणि राजा थांब, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे असं आता बोलू लागते. त्यावेळी राजा अवनीला सांगत आहे की मॅडम आपण घरी जाऊन बोलू ना. पण अवनी इकडे बोलू लागते की ही गोष्ट आत्ता इथे बोलणेच गरजेचं आहे, त्यामुळे तू इकडेच थांब. आणि त्यानंतर अवनी ही राजाला रोडवरतीच आता विचारू लागते की हे सर्टिफिकेट कसलं आहे. म्हणजे राजा तू मला फसवलं आहेस, हे लग्नाचं सर्टिफिकेट खरं आहे. आणि मला अजून एक गोष्ट समजलेली आहे, मी जेव्हा इंटरव्ह्यू देण्यासाठी घरामधून बाहेर पडलेली होते तेव्हा मी पाहिलं तर यशादा एका गौंडी कामाचं काम करत होता आणि तू तर मला बोलला होतास तो खूप मोठा कॉन्ट्रॅक्टर आहे. मग ते गौंडी काम कसं काय करत होते आणि मला तिकडल्या माणसांकडून समजलं. राजा तू माझ्यापासून सगळ्या गोष्टी लपवल्यास, तू माझ्यासोबत खोटं बोललास, मला कधीच आवडत नाही कोणीच खोटं बोललेलं आणि तू बरोबर तीच गोष्ट केलेली आहेस आणि मला या गोष्टीचा खूप राग आला आहे. आणि मी आत्ताच्या आत्ता तुझं हे घर, तुझी ही सोबत सोडून चाललेली आहे असं बोलून अवनी रागानेच तिकडून निघून जाते. असं काही आपल्याला येणाऱ्या एपिसोडमध्ये पाहायला भेटतंय. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा व चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा, म्हणजे असेच नवनवीन मालिकांचे एपिसोड्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.